ही रील हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आपोआप आला असेल, माता लक्ष्मीने जर तुम्हाला ठरवलं असेल की गायडन्स द्यायचं, तर हा नक्की तुमच्याकडे रील आणि व्हिडिओ येईलच. लक्षात ठेवा, हे जे गायडन्स आहे हे माता लक्ष्मीचं आहे, त्यामुळे लिमिट करायला लक्षात ठेवा. कारण दिवाळीपूर्वी लक्ष्मी माता ही कोजागिरीमध्येच तुमच्याकडे येऊन गेलेली आहे, त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहणार आहे. त्यामुळे लिमिट करायला विसरू नका, कारण हे गायडन्स जे आहे ते लक्ष्मी मातेचे गायडन्स तुमच्यापर्यंत आलेले आहेत. पहिलंच जे कार्ड आलेलं आहे ते आलेलं आहे की तुमच्याकडे येणाऱ्या काळामध्ये इनफायनाईट सप्लाय होणार आहे, परंतु तुम्हाला तुम्ही समजत आहात की मी वर्दी आहे की नाही आहे. तर हे आहे की नाही आहे, हे जे कन्फ्युजन तुमचं चाललं आहे ते तुम्हाला सध्या बंद करायला सांगितलेलं आहे. तुमच्याकडे तेवढी कॅपॅबिलिटी आहे, म्हणून तुम्हाला ते सर्व मिळणार आहे. हे तुम्हाला अफर्म करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. आणि तुमच्याकडे सप्लाय हा धनाचा म्हणजे कुठल्याही रूपामध्ये येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मी वेल्दी आहे किंवा मी वर्थी आहे ते सगळं मिळवण्यासाठी माता लक्ष्मीची माझ्यावर असीम कृपा आहे, हे तुम्हाला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॅकचा जी कमतरतेची भावना तुमच्या मनामध्ये आहे तो माइंडसेट चेंज करायला सांगितलेला आहे लक्ष्मी मातेने. आणि अफर्मेशन आहे की इनफायनाईट सप्लाय जो होणार आहे माझ्यावर, इनफायनाईट सप्लाय जो माझ्यावर होणार आहे तो मी रिसीव करायला वर्दी आहे. ही तुमच्यासाठी अफर्मेशन लक्ष्मी मातेने दिलेली आहे गायडन्समध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड जे कार्डमध्ये आलेलं आहे ते, काही वेळेला तुम्ही कोणाला तरी कमिटमेंट दिलेल्या आहेत पण त्या तुम्ही पाळल्या नाही आहेत, त्याच्यामुळे आज कदाचित तुमच्यावर लक्ष्मी माता ही थोडीशी रुष्ट झाली आहे. एक लक्षात घ्या की आपण कधी कधी सांगतो एखाद्याला की मी या टाइमपर्यंत तुला पैसे देतो, पण तुम्ही देत नसाल तर कुठेतरी ते लक्ष्मी मातेचा अपमान आहे. तुमच्याकडे असून देखील तुम्ही ती कमिटमेंट पूर्ण केली नाही, तर तो लक्ष्मी मातेचा झालेला अपमान आहे. आठवा, अशा कुठल्या कमिटमेंट्स आपण केल्या आहेत का, आणि केल्या असतील, जर त्या पूर्ण केल्या नसतील तर त्या निश्चित पूर्ण करा. कारण याच्याने तुमचे ब्लॉकेजेस क्रिएट झालेले आहेत तुमच्यामध्ये, फायनान्शियल ब्लॉकेजेस. तर ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला जी कमिटमेंट जी पाळायची आहे, प्रॉमिस जे केलेलं आहे ते फुलफिल करायला सांगितलेलं आहे. अफर्मेशन आहे आय एम रिलायबल आणि रिस्पॉन्सिबल अट्रॅक्टिंग फायनान्शियल अँड स्टॅबिलिटी. अफर्मेशन तुम्हाला बोलायचे आहे की आय एम रिलायबल, रिस्पॉन्सिबल, अट्रॅक्टिंग फायनान्शियल अबंडन्स. माझ्याकडे फायनान्शियल अबंडन्स येणारच आहे. त्यानंतर पास्ट कर्मा. काही वेळेला तुमच्याकडनं काहीतरी असे पास्ट कर्म झालेले आहेत ज्याच्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी माता रुष्ट झालेली आहे. काही ना काही पास्ट कर्मा. काही वेळेला आपण म्हणतो बघा, माझ्याकडे लक्ष्मी आहे, येते पण टिकत नाही असे आपले काही वाक्य असतात. काही वेळेला आपण कोणाला उधार दिलेला आहे आणि तो आपल्याला रिटर्न करत नाही, तर आपण कधी कधी त्याला वाईट शब्द, अपशब्द वापरले असतील तर ते, किंवा बऱ्याच वेळेला लक्ष्मीचा अपमान आपल्याकडनं पास्ट लाईफमध्ये, पास्ट कर्मामध्ये झालेला असतील, तर कधी ह्या जन्मात किंवा मागच्या जन्मातले देखील ऋण जर तुमच्याकडे असतील असं काही, तर तुम्हाला त्याच्यासाठी माफी मागायला सांगितलेली आहे. माफी तुम्ही कशी मागू शकता, तर हो पण प्रेयरनी तुम्ही माफी मागू शकतात. लक्षात घ्या की हो पण प्रेयरनी तुम्ही बोलू शकतात, डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. मी कुठलेही, जर मागच्या किंवा या जन्मात अशी काही सिच्युएशन क्रिएट झाली असेल की ज्याच्यामुळे मी ब्लॉक झालेलो आहे, तर त्या सगळ्या कर्मांना मी रिलीज करत आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. असं तुम्हाला कंटिन्यू 108 वेळा तरी म्हणायचं आहे. हे एकदा म्हणून तुम्ही 108 वेळा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू असं बोललात तरीही तुमचे बऱ्यापैकी फायनान्शियल जिथे कुठे स्टक झाला आहात ते रिलीज होण्यासाठी मदत होईल, एवढं लक्षात घ्या. रुद्राभिषेक देखील तुम्ही करू शकतात, कारण भगवान शंकर जे आहेत ते आपल्याला पास्ट कर्मातनंच काढण्यासाठी आपल्याला हेल्प करत असतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या की पास्ट कर्मामध्ये तुम्हाला हिलिंग करायला एक तर हो पण प्रेयर करा, त्याच्यानंतर भगवान शंकरांची आराधना करायला सांगितलेली आहे. ह्या गायडन्समध्ये जे आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर अफर्मेशन तुमच्यासाठी जी आहे ती, माय पास्ट कर्माज आर हिल्ड अँड ओपन डोअर्स टू प्रॉस्पेरिटी. माझे जे काही पास्ट कर्म आहेत, मागच्या जन्मातील, या जन्मातील जी काही वाईट कार्य आहेत ती मी हील केलेली आहेत आणि
समृद्धीचे दरवाजे मी ओपन केलेले आहेत. ही तुमच्यासाठी अफर्मेशन आहे. अफर्मेशन आणि व्हिडिओ आवडला असेल तर क्लेम इट करायला नक्की विसरू नका, कारण क्लेम इट केलात तरच तुम्हाला ह्या एनर्जीज मिळणार आहेत.